सर्वांची फेवरेट मूवी हम साथ साथ है या मूवीचे अननोन फॅक्ट्स बॉक्स ऑफिस कलेक्शन पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर नमस्कार, माझं नाव आहे शीतल आणि तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल वरती. तुम्ही हम साथ साथ है ही मूवी कमीत कमी 5 ते 6 वेळा तरी कमीत कमी पाहिलीच असेल, कारण ही मूवी इतकी मस्त आहे तर कितीदा जरी पाहिली तरी सुद्धा आपल्याला कंटाळा येत नाही. तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात आपल्या व्हिडिओला. हम साथ साथ है ही एक फॅमिली ड्रामा मूवी होती. या मूवीला रिलीज केलं होतं 5 नोव्हेंबर 1999 मध्ये. या मूवी मध्ये आपल्याला पाहायला भेटले होते सलमान खान, सोनाली बेंद्रे, सैफ अली खान, करिश्मा कपूर, तब्बू, मोहनीश बेहल. या व्यतिरिक्त आपल्याला पाहायला मिळाले होते आलोक नाथ, रीमा लागू व सर्वांची फेवरेट ऍक्ट्रेस नीलम. या मूवीला डायरेक्टर केलं होतं सूरज बर्जातिया यांनी. एका कुटुंबात कसं रिलेशन असायला पाहिजे हे सूरज बर्जातिया शिवाय कोणता डायरेक्टर दाखवू शकत नाही. ही मूवी सलमान आणि सूरज बर्जातिया यांची तिसरी मूवी होती. या दोघांची याच्या अगोदरची मूवी होती फर्स्ट मैंने प्यार किया, सेकंड होती हम आपके है कौन व या दोन्ही पण मूवी एकदम ब्लॉकबस्टर झाल्या होत्या व या मूवीचा रेकॉर्ड आजपर्यंत कोणीही तोडू शकलं नाही. तर 1989 मध्ये हम मैंने प्यार किया या मूवी मध्ये दोघांनी सोबत काम केलं होतं व 1994 मध्ये हम आपके है कौन या मूवी मध्ये दोघांनी काम केलं होतं व यानंतर 1999 मध्ये हम साथ साथ है व नंतर 16 वर्षांनी 2015 मध्ये प्रेम रतन धन पायो या मूवी मध्ये दोघांनी काम केलं होतं. या मूवीला सूरज बर्जातियाचीच होम प्रोडक्शन कंपनी राजश्री प्रोडक्शन च्या बॅनर सहित प्रोड्यूस केलं होतं. या मूवी मध्ये म्युझिक दिलं होतं राम लक्ष्मणने. सूरज बर्जातियाच्या मागच्या दोन्ही मूवींनाही राम लक्ष्मण यांनीच म्युझिक दिलं होतं आणि या मूवीच्या वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी वेगवेगळ्या सिंगरने आवाज दिला होता. जसे की सलमान खान यांच्यासाठी कुमार सानू यांनी आवाज दिला होता, सोनाली बेंद्रे यांच्यासाठी अलका याग्निक यांनी आवाज दिला होता, करिश्मा कपूर यांच्यासाठी कविता कृष्णमूर्ती यांनी आवाज दिला होता, सैफ अली खान यांच्यासाठी उदित नारायण यांनी आवाज दिला होता, तब्बू यांच्यासाठी अनुराधा पौडवाल यांनी आवाज दिला होता व मोहनीश बेहल यांच्यासाठी हरिहरन यांनी आवाज दिला होता. तर शक्ती कपूर यांच्यासाठी सोनू निगमने आपला आवाज दिला होता. 42 मिनिटाचे 7 गाणे या मूवी मध्ये ठेवलेले होते. या मूवीचे सर्वच्या सर्व सॉन्ग सुपरहिट झाले होते व ते लोकांना खूपच आवडले होते. तर या मूवी मध्ये कोणकोणते सॉन्ग आहे हे मी तुम्हाला माझ्या व्हॉइस मध्ये म्हणून दाखवते. मैया यशोदा ये तेरा कन्हैया, मैया यशोदा ये तेरा कन्हैया, तंग मुझे करता है संग मेरे लड़ता है, रामू जी की कृपा से मैं बची, रामू जी की कृपा से मैं बची हूँ, रामू जी की कृपा से. सेकंड सॉन्ग मारे ही बड़ा में नाचे मोर तक थैया थैया, भबरी ने मचाया शोर हुई दिल की कनिया, बदला मौसम बदले जनानिया बदला नगरिया, मारे ही बड़ा में नाचे मोर तक थैया थैया. थर्ड सॉन्ग ABCDEFGHI JKLM NOPQRSTUV. सॉरी, हे सॉन्ग मी डबल म्हणते. ABCDEFGHI JKLM. हा, हे एक सॉन्ग होतं. नंतर फोर्थ सॉन्ग होतं ये तो सच है कि भगवान है, ये मगर फिर भी अनजान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है, ये तो सच है कि भगवान है, जन्म देती है जो माझी सी जग है, अपनी संतान में
प्राण जिसके रहे, हो 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 हो। नेक्स्ट सॉन्ग, छोटे छोटे भाइयों के बड़े भैया, आज बनेंगे किसी के सैया। नंतरचं सॉन्ग आहे, सुनो जी दुल्हन अब इनसे मिलो जी, ये है तुम्हारे प्यारे ससुर जी। हे आहेत या मूवी मधले सॉन्ग. सर्वच्या सर्व सॉन्ग खूपच मस्त होते. परंतु या मूवी मधले जे दोन पॉप्युलर सॉन्ग आहेत ना, छोटे छोटे भाइयों के बडे भैया आणि मैया यशोदा, हे सॉन्ग अजून सुद्धा कोणत्याही वेडिंग मध्ये लोक या गाण्याची प्रॅक्टिस करतात व हे सॉन्ग वेडिंग मध्ये असतं. आता आपण बघूयात या मूवीचे बजेट किती होते आणि या मूवीने किती बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. तर या मूवीचे बजेट होते 17 करोड आणि या मूवीचे इंडियन बॉक्स ऑफिस कलेक्शन झाले 39 करोड 17 लाख आणि वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन झाले 81 करोड 71 लाख व ही मूवी ब्लॉकबस्टर झाली होती. आणि ही 1999 मध्ये सर्वात जास्त कमावणारी फर्स्ट क्लास मूवी होती. तर 1999 मध्ये सलमान खानचे करिअर खूपच मस्त होते, कारण 1999 मध्ये टॉप 3 ला सलमान खान यांच्याच मूवी होते. टॉप 1 ला होती, आता आपण पाहत आहोत ही मूवी हम साथ साथ है. सेकंड नंबरला होती बीवी नंबर 1 आणि थर्ड नंबरला होती हम दिल दे चुके सनम. तर 2 तास 57 मिनिटच्या या मूवीला 6.2 आउट ऑफ 10 IMDb रेटिंग दिलेली आहे. आता आपण बघूयात या मूवीचे अननोन फॅक्ट्स. तर या मूवीमध्ये मोहनीश बेहल यांचा रोल फर्स्ट ना ऋषी कपूर यांना ऑफर केला होता, परंतु यांनी त्यावेळेस या मूवीमध्ये काम करण्यासाठी नकार दिला होता. नंतर सूरज बडजात्या यांनी नीलमचा जे हजबंड आहेत यांचा सुद्धा रोल ऋषी कपूर यांना दिला होता, ऑफर केला होता, परंतु त्यांनी तो सुद्धा रोल नाकारला व त्यांनी नकार दिला या मूवीमध्ये काम करण्यासाठी व फायनली हा रोल महेश ठाकूर यांना दिला होता. फॅक्ट नंबर 2, तब्बूच्या ठिकाणी ना फर्स्ट माधुरी दीक्षित यांना हा रोल ऑफर केला होता, परंतु मोहनीश बेहलच्या अपोजिट आणि सलमान खान आणि सैफ अली खान यांची वहिनी भाभी याचा रोल करण्यासाठी त्यांना अनकम्फर्टेबल वाटत होतं, कारण 1994 मध्ये सलमान खान सोबत हम आपके है कौन या मूवीमध्ये त्यांनी काम केलं होतं व सैफ अली खान यांच्यासोबत 1999 मध्येच आरजू या मूवीमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यामुळे त्यांना वाटलं की लोकांना या कॅरेक्टरमध्ये बघायला त्यांना आवडणार नाही, त्यामुळे त्यांनी या मूवीमध्ये काम करण्यासाठी नकार दिला व फायनली हा रोल गेला होता तब्बूकडे. फॅक्ट नंबर 3, या मूवीमध्ये ऐश्वर्या रायला पण एक रोल ऑफर केला होता, परंतु त्यांना डेटच्या प्रॉब्लेम होत्या, त्यामुळे हा रोल त्या नाही करू शकल्या. सलमान खान यांच्या अपोजिट फर्स्ट रवीना टंडन यांना ऑफर दिली होती, परंतु त्यांना मल्टी स्टार मूवीमध्ये काम करण्यासाठी रेडी नव्हत्या, त्यामुळे सलमान खान यांच्या अपोजिट सोनाली बेंद्रे यांना कास्ट केलं. खरं तर सलमान खान आणि सोनाली बेंद्रे यांची केमिस्ट्री खरंच खूप छान वाटते या मूवीमध्ये. सलमानच्या जागी सोनाली बेंद्रे खूप छान वाटते. हम साथ साथ है ही अगोदरच रिलीज झाली होती असती, परंतु म्युझिक डायरेक्टर यांना असं वाटलं की मूवीची जी स्टोरी आहे त्याच्यानुसार ना आपलं जे म्युझिक आहे ना ते पॉवरफुल नाहीये. त्यांनी ना या मूवीसाठी 27 ट्यूनला कंपोज केलं होतं आणि फायनली 60 ट्यूनला सिलेक्ट केलं आणि त्यामधील 7 जे सॉन्ग आहेत ते या मूवीमध्ये ठेवले होते. या मूवीमध्ये ना लता मंगेशकरने कोणते सॉन्ग म्हटलं नव्हतं. या अगोदरचे मैंने प्यार किया व हम आपके है कौन या मूवीमध्ये त्यांनी खूप सॉन्ग गायले होते, परंतु या मूवीमध्ये त्यांनी एकही सॉन्ग गायलं नव्हतं, कारण की या मूवीमध्ये ना प्रत्येक कॅरेक्टरसाठी वेगवेगळे आवाज दिले होते व त्यामुळे लता मंगेशकर यांच्या वाटेला खूपच थोडस सॉन्ग आलं असतं, त्यामुळे त्यांना राम लक्ष्मण यांनी ही ऑफर दिली नाही व दुसऱ्या सिंगरला ही ऑफर दिली होती. या मूवीमध्ये ना महेश बेहलचे जे कॅरेक्टर आहे ते हँडिकॅप हे दाखवलं जातं. या मूवीची जी शूटिंग व्हायच्या अगोदरच ते ना प्रॅक्टिससाठी आपला हात ना खिशामध्ये ठेवत होते, त्यामुळे ना त्यांनी व्यवस्थित या मूवीमध्ये खरंच मोहनीश बेहल यांनी खूपच छान काम केलेलं आहे आणि यांच्या या दमदार ऍक्टिंग साठी ना त्यांना फिल्मफेअरचे सपोर्टिंग ऍक्टरचे नॉमिनेशन सुद्धा मिळाले होते, परंतु हा अवॉर्ड ना त्यांना मिळाला नव्हता.
हा अवॉर्ड 1999 मध्ये ताल मूवीसाठी अनिल कपूर यांना भेटला होता. या मूवीची ना मॅक्झिमम शूटिंग मुंबईच्या फिल्म सिटी मध्ये झाली होती व राजस्थानचे जे जोधापूर आहे ना तिथल्या आसपासच्या ठिकाणी झाली होती. सूरज बडजात्या याच्या अगोदरची मूवी मैंने प्यार किया आणि हम आपके है कौन मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे सुद्धा आपल्याला एक इम्पॉर्टंट रोल मध्ये पाहायला भेटले होते. परंतु त्यांच्या जागी आपल्याला शक्ती कपूर हे पाहायला भेटले होते. या मूवीला 5 नोव्हेंबर 1999 मध्ये दिवाळीच्या टाइमला रिलीज केलं होतं. या मूवीचे पहिली या मूवीचे राईट्स कोका कोला यांना दिले होते व कोका कोला यांनी या मूवीला प्रमोट करायला 1,25,00,000 रुपये खर्च केले होते. आणि ही राजश्री प्रोडक्शनची फर्स्ट मूवी होती की ज्या मूवीला 1000 स्क्रीन पेक्षा जास्त स्क्रीनवर रिलीज केलं होतं. कारण मैंने प्यार किया या सुद्धा मूवीला अगोदर थोड्या स्क्रीनवर रिलीज केलं होतं व जशी मूवीची डिमांड वाढत होती तसे स्क्रीन वाढवल्या होत्या. परंतु हम साथ साथ है या मूवीला फर्स्ट टाइमच 1000 स्क्रीनवर रिलीज केलं होतं. ज्यावेळेस या मूवीची शूटिंग जोधपूरच्या आजूबाजूला चालली होती त्यावेळेस ना सलमान खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे आणि यांनी काय केलं होतं, एका ठिकाणी ना जंगलामध्ये शिकारीसाठी गेले होते व ते काळ्या हिऱ्यांच्या शिकारीसाठी सलमान खान यांना जोधपूरच्या जेलमध्ये 1 आठवड्यापर्यंत राहायला लागलं होतं. त्यामुळे ना खरंच यावेळेस ना सर्वजण सलमान खानवर खूपच नाराज होते. सूरज बडजात्या हे सुद्धा जास्त सलमान खान यांच्याशी बोलत नव्हते. परंतु हळूहळू हे सर्व प्रकरण नीट झालं व 16 वर्षानंतर सलमान खान आणि सूरज बडजात्या यांनी हम साथ साथ है या मूवी मध्ये काम केलं होतं. या मूवी मध्ये आपल्याला नीलम हे सलमान खान यांची व सैफ अली खान यांची बहिणीचा रोल करताना पाहायला मिळतात. परंतु या अगोदर नीलम यांनी सलमान खान यांच्यासोबत एक लडका आणि एक लडकी या मूवी मध्ये कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल.